आज आपण श्री गुरुचरित्र ग्रंथामधील अध्याय 14वा बघणार आहोत. 14व्या अध्यायाची फलश्रुती इथे दिलेली आहे, ती मी आधी वाचन करते. श्री गुरूंच्या चरणी दृढतर विश्वास व अतूट श्रद्धा ठेवून श्री गुरुचरित्र ग्रंथातील 14व्या अध्यायाचे 6 महिने नियमपूर्वक नित्य पठण केल्यास अचानक उद्भवलेली संकटे, हितशत्रूंचा त्रास, प्रापंचिक अडचणी, प्रदीर्घ आजार व अकाली मृत्यूयोग यांचे निवारण होऊन गृहसौख्य, समृद्धी व समाधान प्राप्त होईल. तर आपण आता बघूयात अध्याय 14वा. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्य देखा, विनवी सिद्धासी कौतुका, प्रश्न करी अति विशेखा, एक चित्ते परियेसा. जय जयाजी योगीश्वरा, सिद्धमूर्ती ज्ञानसागरा, पुढील कथा विस्तारा, ज्ञान होय आम्हासी ऐसी. उदरव्यथेच्या ब्राह्मणासी, प्रसन्न झाले श्री गुरु कृपेसी, पुढे कथा वर्तली कैसी, विस्तारावे आम्हा प्रती. ऐकोनी शिष्याचे वचन, संतोषे सिद्ध आपण, गुरुचरित्र कामधेनु जाण, सांगता झाला विस्तारोनी. ऐक शिष्या शिरोमणी, भिक्षा केली त्याचे भुवनी, तयावरी संतोषोनी, प्रसन्न झाले परियेसा. गुरुभक्तीचा प्रकार, पूर्ण जाणे द्विजवर, पूजा केली विचित्र, म्हणोनी आनंदे परियेसा. तया सायंदेव द्विजासी, श्री गुरु बोलती संतोषी, भक्त व्हावे वंशोवंशी, माझी प्रीती तुझवरी. ऐकोनी श्री गुरूंचे वचन, सायंदेव नमन करून, माथा चरणी ठेवून, नमिता झाला पुन्हा पुन्हा. जय जयाजी सद्गुरु, त्रिमूर्तीचा अवतारू, अविद्या माये दिससी नरू, वेदा अगोचरू तुझा महिमा. विश्वव्यापक तुची होसी, ब्रह्मा विष्णू व्योमकेशी, धरिले स्वरूप तू मानवासी, भक्तजन तारावया. तव महिमा वर्णावयासी, शक्ती कैची आम्हासी, मागणे एक तुम्हासी, कृपा करणे गुरुमूर्ती. माझे वंश परंपरी, भक्ती द्यावी निर्धारी, इह सौख्य पुत्र पौत्री, अंती द्यावी सद्गती. ऐशी विनंती करुनी, पुनरपी विनवी करुणावचनी, सेवा करीतो द्वारी यवनी, महाक्रूर असे तो. प्रतिसंवत्सरी ब्राह्मणासी, घात करीतो जो बहुवसी, याची कारणे आम्हासी, बोलावी तसे परियेसा. जाता तया जवळी आपण, निश्चये घेईल माझा प्राण, भेटी झाली तुमची म्हणून, मरण कैचे आम्हासी. संतोषोनी श्री गुरुमूर्ती, अभय देती तया प्रती, विप्रमस्तकी हस्त ठेविती, चिंता न करी म्हणून या. भय सांडूनी त्वा जावे, क्रूर यवना ते भेटावे, संतोषोनी प्रिय भावे, पुनरपी पाठविल आम्हा प्रती. जोवरी परतोनी तू येसी, असो आम्ही भरवसी, तू आली या संतोषी, जाऊ मग येथोनिया. निजभक्त आमुचा तुची होसी, परंपरी वंशोवंशी, अखिलाभिष्ट तू पावसी, वाडे संतती तुझी बहुत. तुझे वंश परंपरी, सुखे नांदती पुत्र पौत्री, अखंड लक्ष्मी तुझे घरी, निरोगी शतायू नांदाल. ऐसा वर लादोन, निघे सायंदेव ब्राह्मण, जेथे होता तो यवन, गेला त्वरित त्याजवळी. कालांतक यम देखा, यवन दुष्ट परियेसा, ब्राह्मणा ते पाहता कैसा, ज्वाला रूप होता झाला. विन्मुख होऊनी गृहात, गेला यवन कोपत, विप्र झाला भयचकित, मनी श्री गुरु ध्यातसे. कोप अली या ओळंबयासी, केवी स्पर्शे अग्निसी, श्री गुरु कृपा असे जयासी, काय करील यवन दुष्ट. गरुडाचिया पिलियासी, सर्प कैसा डंसी, तैसी त्या ब्राह्मणासी, असे कृपा श्री गुरुची. का एखादे सिंहासी, ऐरावत केवी ग्रासी, श्री गुरु कृपा जासी, कलिकाळाचे भय नाही. ज्याचे हृदयी गुरुस्मरण, भय कैसे तया दारुण, काळ मृत्यून बाधे जाण,
अपमृत्यू काय करील, ज्यासी नाही मृत्यूचे भय, त्यासी यवन करील काय. श्री गुरु कृपा ज्यासी होय, यमाचे भय नाही तया. ऐसिया परी तो यवन, गृही निघाला भ्रमे करून. दृढ निद्रा लागता जाण, शरीर स्मरण नाही त्यासी. हृदय ज्वाळा होऊनी त्यासी, जागृत होऊनी परियेसी. प्राणांतक व्यथेसी, कष्ट तसे तये वेळी. स्मरण नसे काही, म्हणे शस्त्र मारितो घाई. छेदन करीतो अवयव पाही, विप्र एक आपणासी. स्मरण झाले तये वेळी, धावत गेला ब्राह्मणाजवळी. लोळतसे चरण कमळी, म्हणे स्वामी तूची माझा. तू ते पाचारिले येथे कवणी, जावे त्वरित परतोनी. वस्त्रे भूषणे देवोनी, निरोप देत तये वेळी. संतोषोनी द्विजवर, आला ग्रामी सत्वर. गंगा तीरी जाय लवकर, श्री गुरुचे दर्शनासी. देखानिया श्री गुरुसी, नमन करी भावेसी. स्तोत्र करी बहुवसी, सांगे वृत्तांत आद्यंत. संतोषोन श्री गुरुमूर्ती, तया द्विजा आश्वासिती. दक्षिणे दिशे जाऊ म्हणती, स्नान तीर्थयात्रेसी. ऐकोनी श्री गुरुचे वचन, विनवी तसे कर जोडून. न विसंबे आता तुमचे चरण, आपण येईन समागमे. तुमचे चरणाविणे देखा, राहू न शके क्षण एका. संसार सागर तारका, तुची देवा कृपा सिंधू. उद्धराया सगरांसी, गंगा आली भूमिसी. तैसा स्वामी आम्हासी, दर्शने उद्धार आपुल्या. भक्तवत्सल तुझी ख्याती, आम्हा सांडणे काय नीती. सवेची येऊ हे निश्चिती, म्हणून चरणी लागला. येणे परी श्री गुरुसी, विनवी विप्र भावेसी. संतोषोनी विनयेसी, श्री गुरु म्हणती तये वेळी. कारण असे आम्हा जाणे, तीर्थे असती दक्षिणे. पुनरपी तुम्हा दर्शन देणे, संवत्सरी पंचदशी. आम्ही तुमचे ग्रामा समीपत, वास करू हे निश्चित. कलत्र पुत्र इष्ट भ्रात, तुम्ही आम्हा भेटावे. न करी चिंता असा सुखे, सकळ अरिष्टे गेली दुःखे. म्हणून हस्त ठेवी मस्तकी, भाक देती तये वेळी. ऐसे परी सांगोनी, श्री गुरु निघाले तेथुनी. जेथे असे आरोग्य भवानी, वैजनाथ महाक्षेत्र ते. समस्त शिष्यांसमवेत, श्री गुरु आले तीर्थ पाहात. प्रख्यात असे वैजनाथ, तेथे राहिले गुप्त रूपे. नामधारक विनवी सिद्धासी, कारण काय गुप्त व्हावयासी. होते शिष्य बहुवसी, त्यासी कोठे ठेविले. गंगाधराचा नंदन, सांगे गुरुचरित्र वर्णन. सिद्धमुनी विस्तारोन, सांगे नामधारकासी. पुढील कथेचा विस्तार, सांगतसे अपरंपार. मन करुनी एकाग्र, ऐका श्रोते सकळीक. वास सरस्वतीचे तीरी, सायनदेव साचारी. तया गुरु ते निर्धारी, वस्त्रे भूषणे दिदली. श्री गुरुचरित्र अमृत, सायनदेव आख्यान येथ. यवन भय रक्षित, थोर भाग्य तयाचे. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो. श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे दुष्ट यवन शासनम नाम चतुर्दशोऽध्यायः. श्री गुरु दत्तात्रेयार्पितमस्तु.